नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. 2019मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेऊन टायर बेस्ड मेट्रो प्रोजेक्टची घोषणा केली होती. केंद्र सरकारने मेट्रो नियो प्रोजेक्टला मंजुरी दिली होती, ज्यामध्ये अर्थसंकल्पात 2100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण प्रोजेक्ट रखडत राहिला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रकल्पासाठी स्वतंत्रपणे निधी देण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतरही काम पुढे सरकले नाही. नाशिक महानगरपालिकेने 102 कोटी रुपयांचे अनुदान देणे अपेक्षित होते, परंतु आर्थिक अडचणींमुळे ते फक्त मोफत जमीन देऊ शकले. तसेच टेक्निकल आणि फिजिबिलिटी कन्सर्न्समुळे हा प्रोजेक्ट रखडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर न्यू मेट्रोऐवजी तैवानमधील सेऊलप्रमाणे लाईट मेट्रो म्हणजेच कॉम्पॅक्ट मेट्रोचा पर्याय समोर आला आहे. कॉम्पॅक्ट मेट्रो किंवा मेट्रो लाईट एक लाईट अर्बन ट्रान्झिट सिस्टीम आहे, जी लो रायडरशिप असलेल्या शहरांमध्ये वापरली जाते. रेग्युलर मेट्रोच्या तुलनेत या मेट्रोची पॅसेंजर कॅपॅसिटी कमी असते. तसेच स्टेशनसुद्धा नॉर्मल ग्राउंड लेवल प्लॅटफॉर्मवर असतात. ही सिस्टीम नॉर्मल मेट्रोपेक्षा कमी कॉस्टमध्ये बनते. मेट्रो नियोसाठी 31 किलोमीटर लांबीचे 2 एलिव्हेटेड मार्ग तयार केले जाणार होते. LTRसाठी असाच मार्ग असेल. पहिला एलिव्हेटेड कॉरिडॉर 10 किलोमीटर लांबीचा असून त्यात गंगापूर, गणपतनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, CBS असे 10 स्टेशन्स असतील. दुसरा कॉरिडॉर गंगापूर ते नाशिक रोड असा 22 किलोमीटर लांबीचा असून त्यात गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, MIDC, मायको सर्कल, CBS, सारडा सर्कल, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिक रोड असे स्टेशन्स असतील. या मेट्रोसाठी एकूण 29 स्टेशन्स राहतील. 2 फीडर कॉरिडॉर असतील. त्यापैकी एक सातपूर कॉलनी, गरवारे, मुंबई नाके दरम्यान चालेल, तर दुसरा नाशिक रोड, मांदूर नाका, शिवाजीनगर दरम्यान राहणार आहे. त्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या नेतृत्वात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिव्ह्यू मीटिंग घेण्यात आली. या मीटिंगमध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी न्यू मेट्रोच्या स्थितीवर चर्चा केली आणि पर्यायी कॉम्पॅक्ट मेट्रो प्रोजेक्टचा DPR तयार करून राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळच्या महानगरपालिकेच्या सिन्नर फाटा येथील जागेत महारेल, मेट्रो आणि सिटीलिंकच्या मल्टी मॉडेल हब तयार करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही बैठकीत करण्यात आल्या. नाशिक मेट्रोची आणि कानपूर मेट्रोची एकाच वेळी घोषणा करण्यात आली होती. कानपूर मेट्रो बनून तयार आहे आणि नाशिक मेट्रोची साधी कुदळी मारली गेली नाही. आता तरी प्रशासन वेगाने कॉम्पॅक्ट मेट्रो कागदावरून प्रत्यक्षात उतरवेल अशी नाशिककरांची अपेक्षा आहे.